हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो, कॅमेरा चालू हो करा सगळ्यांनी. प्रतीक्षा. तर बघा, काल आपण बबल सॉर्टचा कोड घेतला, तर त्याच्यात कोड रन नव्हतं झालं, तर मी झालं का, तुम्ही केला का ट्राय? कोड रन झाला का तुमचा? हॅलो, कोड सांगायचा आहे का तो? हो मॅम, परत सांगा. ठीक, स्क्रीन शेअर करते. स्क्रीन दिसतीये? हो हॅलो. मॅम, दिसतीये दिसतीये. ओके. तो बघा, आता आपला कोड तर सगळा झाला होता. तुम्ही टाईप केला होता का कोड? नाही केला, तर बघा, समजलंच. ओके ठीक आहे. चल पहिल्यापासून बघूयात आपण. तो पहिल्यांदा लॉजिक बघा आपण सांगावा. लॉजिक सांगा. लॉजिक सांगायचं का परत? ओके ठीक आहे. तर बघा, आपण लॉजिक बघू एकदा. आपण काय बघत होतो की बबल सॉर्ट बघत होतो. ओके, तर बबल सॉर्ट मध्ये म्हणजे बघा, आपल्याकडे समजा हा ॲरे, समजा बघा आपल्याकडे एक 5 एलिमेंटचा ॲरे, त्याच्यात मी एलिमेंट्स टाकते. स्टार्टिंगला काय होतं, म्हणजे तुम्ही कुठले एलिमेंट्स घेऊ शकता. 4, 2 आणि 8. तर बघा, हे आपल्याकडं एलिमेंट्स झाले. ओके, तर आपल्याला काय करायचं होतं बबल सॉर्ट मध्ये, की हा जो पहिला एलिमेंट आहे, तर ह्या एलिमेंटला इच एलिमेंट सोबत कम्पेअर करायचं. हा, जर हा एलिमेंट जर याच्यापेक्षा छोटा, जर म्हणजे 5 ला काय करायचं, 1 शी कम्पेअर करायचं. जर 5 हा 1 पेक्षा मोठा असेल, तर काय करायचं, हा 1 पुढे टाकायचा आणि 5 इथं घ्यायचा. ओके, त्याच्यानंतर परत तोच 5 पुढे कम्पेअर करायचा, 5 आणि 4चं कम्पॅरिझन करायचं. जर तसं इथं परत काय भेटेल आपल्याला, 5 आणि 4 मध्ये काय भेटेल, की 4 छोटा भेटेल. बघा, पहिल्यांदा आपण काय करणार, 5 आणि 1चं कम्पॅरिझन करणार. ओके, तर इथं काय भेटेल आपल्याला, इथं चेक करायचं, की काय चेक करायचं, की इफ a of I is greater than. बघा, आपल्याला ना दोन करायचं, की एकदा फर्स्ट एलिमेंट चेक करायचं, त्याच्यानंतर सेकंड एलिमेंट वरती जायचं. जर आपण एकच लूप चालवली, म्हणजे एकच फॉर लूप चालवली, तर आपल्याला आय मेंटेन करता येणार नाही. म्हणजे आय आपल्याला पहिल्यांदा घ्यायचंय, पहिल्या याच्यावरती, त्याच्यानंतर आय पुढे घ्यायचंय. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, की दोन ॲरे घ्यावे, म्हणजे दोन फॉर लूप घ्यावे लागतील. की एक फॉर लूप म्हणजे पहिलं एलिमेंट पहिल्यावरती राहील आणि दुसरा काय जाईल, की प्रत्येकाला कम्पेअर करेल. तर मग आपण काय करणार आहे, की आय आणि जे एकाच सेम याच्यावरती घेणार. म्हणजे आपली काय असेल, पहिली फॉर लूप असेल, फॉर I equal to 0, I is less than n, and I plus plus. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये परत आपल्याला दुसरी फॉर लूप घ्यायची, फॉर j equal to 0, j is less than n minus 1 आणि मायनस आय. आता बघा, हे काय केलं होतं आपण, n मायनस 1 मायनस आय. आपल्याला ही लूप फक्त n मायनस 1 टाइम्स चालवायची. ओके, म्हणजे n मायनस 1 टाइम्स कम्पेअर करायची. आणि ज्यावेळेस आय 1 असेल, आयची व्हॅल्यू ज्यावेळेस 1 असेल, तर त्यावेळेस आपल्याला लास्टचा एक एलिमेंट हा ऑलरेडी सॉर्टेड भेटेल. ज्यावेळेस आयची व्हॅल्यू 2 असेल, त्यावेळेस लास्टचे 2 एलिमेंट सॉर्टेड भेटतील. त्याच्यामुळे याला काय करायचं, मायनस आय पर्यंत चालवायचं. ओके, त्याच्यानंतर काय करणार आपण, जे प्लस प्लस करणार. त्याच्यानंतर आता मध्ये आपल्याला चेक करायचंय,
काय चेक करायचंय की इफ ए ऑफ जे हा जर ग्रेटर असेल कोणापेक्षा, ए ऑफ जे प्लस 1 पेक्षा. ओके, हे जर ट्रू झालं तर काय करायचं आपल्याला, स्वॅपिंग करायचंय. स्वॅप करायचे कोणती एलिमेंट्स, ए ऑफ जे आणि ए ऑफ जे प्लस 1. म्हणजे बघा इथं काय केलं आपण की हा 5 म्हणजे याच्यात चेक होईल. आता समजा बघा की आयची व्हॅल्यू आय इथं आहे 5 वरती. ओके, पहिल्यांदा आपण काय केलं, जे ची व्हॅल्यू पण काय ठेवली, 0 वरती ठेवली. म्हणजे जे पण कुठं असेल, इथंच असेल पहिल्या याच्यावरती. इथं मध्ये आपण काय चेक करतोय, इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1. म्हणजे हा 5 इज ग्रेटर दॅन जे प्लस 1. जे प्लस 1 म्हणजे कुठं, इथं, म्हणजे पहिल्या याच्यावरती ना. म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 म्हणजे जे इथं, म्हणजे 5 आणि 1 हे दोन एलिमेंट काय होतील, चेक होतील. जर ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1 असेल, म्हणजे 5 इज ग्रेटर दॅन 1. आता ही कंडिशन इथं ट्रू होती. त्याच्यामुळे मग इथं काय करायचं, इथं स्वॅपिंग करायचं. म्हणजे इथं 5च्या जागेवर 1 येईल आणि 1च्या जागेवर काय येईल, 5 येईल. ओके, इथपर्यंत समजलं का? हॅलो. हो. ओके, मग त्याच्यानंतर काय करायचं, जे ची व्हॅल्यू आता परत इथं जे काय होईल, इन्क्रीमेंट होईल. जे ची व्हॅल्यू 1 होईल. म्हणजे जे ची व्हॅल्यू 1 झाल्यानंतर जे कुठे येईल, म्हणजे आपला ऍरे काय झाला, 1 झाला. त्याच्यानंतर इथं आला 5, त्याच्या इथं आला 4. आता जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाल्यानंतर इथं परत काय होईल, हा जे 5 वरती येईल आणि जे प्लस 1 कुठे येईल, 4 वरती येईल. मग इथं परत ही कंडिशन चेक होईल, इफ ए ऑफ जे इज ग्रेटर दॅन ए ऑफ जे प्लस 1. हे असं जर झालं तर काय होईल, स्वॅपिंग होईल. म्हणजे इथं पण परत काय होईल, इथं मग काय होईल, परत स्वॅपिंग होईल. म्हणजे हा काय होईल, 1 4 आणि परत इथं 5. आता नेक्स्ट एलिमेंट काय आहे, 2. इथं पण काय होईल, परत स्वॅपिंग होईल. इथं परत स्वॅपिंग झाल्यानंतर मग काय होईल, हा 1 4 2 आणि 5. त्याच्यानंतर परत पुढे 5 आणि 8चं कंपॅरिझन होईल. तिथं ही कंडिशन फॉल्स होणार आहे. म्हणजे इफची जी कंडिशन आहे ती काय होईल, फॉल्स होईल. मग ती फॉल्स झाल्यानंतर मग आपल्याला काय भेटेल, आपला ऍरे काय होईल की 1 4, त्याच्यानंतर इथं काय येईल, 2 येईल, त्याच्यानंतर इथं 5 येईल आणि लास्टला काय येईल, 8 येईल. तर आपल्याला समजेल की हा जो लास्टचा एलिमेंट हा ऑलरेडी काय भेटला आपल्याला, सॉर्टेड भेटला. ओके, त्याच्यानंतर मग आता परत ही लूप परत एक्झिक्यूट होईल. आयची व्हॅल्यू परत पुढे जाईल आणि त्याच्यानंतर परत हे सगळं परत सॉर्टिंग होईल. समजलं का? झालं का लॉजिक क्लिअर? हॅलो. हो, समजलं. ओके, तर बघा कालच्या कोडमध्ये प्रॉब्लेम काय झाला होता की इथं ह्या स्वॅपिंगला आपण इथं खाली काय घेतोय, आपण इथं डायनॅमिकली घेतोय ना, इथं स्वॅपिंगला की आपण इंटिजर पण, म्हणजे आपण जे दोन एलिमेंट घेतोय की जे दोन एलिमेंट आपल्याला स्वॅप करायचे, तर ते पण आपण कसं डायनॅमिकली म्हणजे ऍड्रेस घेतोय ना, स्टार वापरून, पॉइंटर वापरून घेतोय. तर इथं जर आपल्याला पॉइंटर पाहिजे असेल तर इथं आपल्याला काय पास करावं लागेल, ऍड्रेस पास करावा लागेल. तर एवढा एकच प्रॉब्लेम झाला होता, त्याच्यामुळे आपलं ते सॉर्टिंग होत नव्हतं. इथं ऍड्रेस पास करायचा आणि इथं काय घ्यायचं, इथं त्याची परत काय येईल, मग व्हॅल्यू. इथं जर आपल्याला व्हॅल्यू घ्यायची असेल तर इथून पास काय करावं लागेल, ऍड्रेस पास करावं लागेल. समजलं हे? मी कोड सांगते पण ही स्टेप समजली का की स्वॅपिंगला आपण ऍड्रेस का पास केला? हो. तर बघा आपण कोड बघू एकदा परत. तुम्ही टाईप करा साईड बाय साईड. तर बघा पहिल्यांदा काय घेतलं आपण, हॅश इन्क्लूड stdio इनपुट आउटपुट साठी घेतलं. त्याच्यानंतर लिप फाईल घेतली. त्याच्यानंतर मग आपण मेन फंक्शन लिहिणार. आता हे सगळे फंक्शनला कॉल केले, म्हणजे फंक्शनला मेमरी. त्याच्यानंतर काय केलं आपण, मेन फंक्शन लिहिलं. मेन फंक्शन मध्ये पहिल्यांदा किती नंबर ऑफ ऍरेचे किती, म्हणजे ऍरेमध्ये किती एलिमेंट्स पाहिजे ते घेतले यांनी. त्याच्यानंतर स्कॅनएफ नी एन घेतला. त्याच्यानंतर आपल्याला ऍरे घ्यायचा आहे, त्या ऍरेला आपण डायनॅमिकल घेणार आहे म्हणून त्याच्यासाठी एक पॉइंटर क्रिएट केला, इंट स्टार इज इक्वल टू नल. इथं चेक कर, इथं आपण पहिल्यांदा हे चेक करणार की एन म्हणजे एन ची व्हॅल्यू आपल्याला लेस दॅन 0 नकोय. म्हणजे ऍरे एलिमेंट्स हे लेस दॅन 0, म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इन ऍरे हे लेस दॅन 0 नकोय. ती कंडिशन चेक करायची. जर ती कंडिशन ट्रू झाली तर तो काय म्हणेल की आपल्याकडे, म्हणजे आपण इंडेक्स टाकली ना, म्हणजे ऍरेची एलिमेंट्स किती टाकले, -1, म्हणजे मायनस जर व्हॅल्यू टाकली तर ती काय झाली, आपली इनव्हॅलिड झाली ना. त्याच्यामुळे ते जर इनव्हॅलिड असेल तर आपल्याला पुढे कोड कंटिन्यू करायचं नाही. सो काय करणार, एक्झिट करणार, एक्झिट अंडरस्कोर फेल्युअर. त्याच्यानंतर जर हे झालं नाही तर काय होईल की एने आपल्याला, म्हणजे ऍरेला मेमरी अलोकेट करायची मॅलॉकनी. सो ए इज इक्वल टू इंट स्टार. मॅलॉक रिटर्न करतं आणि वॉइड स्टार रिटर्न करतं, पण आपल्याकडे आपल्या
आपला जो पॉइंटेड म्हणजे पॉइंटेड टाईप आणि पॉइंटेड टाईप सेम पाहिजे. तर आपल्याकडे इथं काय एचा टाईप काय इंट स्टार. सो याला टाईप कास्ट कशात करणार आपण इंट स्टार मध्ये टाईप कास्ट करणार. आणि आपल्याला माहिती की मॅलॉक हा मेमरी 100% देतोच असं नाहीये. त्याच्यामुळे मग आपल्याला चेक करावं लागतं की आपल्याला मेमरी भेटली की नाही. सो चेक काय करणार इफ ए एक्झॅक्ट इक्वल टू नल म्हणजे याचा अर्थ काय झाला की आपल्याला मेमरी भेटली नाही. तर मग काय करणार कुठेच मेमरी एरर इन मेमरी अलोकेशन म्हणजे आपल्याला मेमरी भेटली नाही. मेमरी जरी नाही भेटली तरी पण मग आपल्याला कोड काय होईल आपला एक्झिट होईल म्हणजे आपण पुढे काहीच प्रोसेस करू शकत नाही. ओके. त्याच्यानंतर आता आपल्याला हे जर नाही झालं तर आपल्याला इनपुट घ्यायचंय. तर इनपुटला आपण म्हणजे फंक्शन यूज करतोय. तर मग इनपुट फंक्शन बघा म्हणजे आपल्याला ऍरे एलिमेंट्स घ्यायचे. तर इनपुट फंक्शन मध्ये काही नाही फक्त आपण काय केलं इंट स्टार ए म्हणजे ऍरे पाहिजे आणि किती एलिमेंट्स पाहिजे तर एन एलिमेंट्स पाहिजे. तर सिंपल स्कॅनएफ ने आपण काय करणार इनपुट एलिमेंट घेणार. आता आपण डायनॅमिकली मेमरी घेतोय. तर ए मध्ये काय आलेलं आहे ऑलरेडी ऍड्रेस आलेला आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याला स्कॅनएफला ऍड्रेस द्यावा लागतो. सो ए मध्ये ऑलरेडी ऍड्रेस आलेला आहे आणि प्लस आय करून म्हणजे आपण इंटिजर टाईपचा करतोय. तर हा I0 असताना तो बेस ऍड्रेस वरती जाईल. I1 असताना त्याच्यात परत 4 ऍड होतील. असं करून करून तो आपल्याला ऍरेचे एलिमेंट्स देईल. ओके. म्हणजे इथं काय केलं आपण इनपुट फंक्शन कॉल केलं. त्याच्यानंतर बिफोर स्वॅप म्हणजे बिफोर सॉर्टिंग जर आपल्याला ऍरे प्रिंट करायचं असेल तर आपण शो फंक्शन लिहिले त्याच्यासाठी. म्हणजे ऍरे काय तुम्ही शो म्हणा किंवा त्याला डिस्प्ले म्हटलं तरी चालेल. काय नाही फक्त इथं फंक्शनचं नेम चेंज करायचं. मी शो म्हटलंय. तर शो मध्ये काय येईल की आपल्याला ऍरे एलिमेंट शो करायचे. शो मध्ये काय नाही फक्त सिंपल ऍरे एलिमेंट प्रिंट करायचे आपल्याला. तर काय करणार आपण इथं ऍरे एलिमेंट प्रिंट करणार आहे. ओके. प्रिंट एफ ने. त्याच्यानंतर हे झालं शो फंक्शन. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय की बबल सॉर्टला कॉल करायचं म्हणजे मेन लॉजिक ऑफ म्हणजे आपल्या जो बबल सॉर्टचं लॉजिक आहे ते मेन लॉजिक. तर बघा याच्यात काय केलं आपण पहिल्यांदी फॉर लूप घेतली जी बाहेर आउटर फॉर लूप आहे आणि एक इनर फॉर लूप आहे. ओके. तर ही कुठून चालेल I इज इक्वल टू 0 टू I लेस देन n पर्यंत चालेल. त्याच्यानंतर जे कुठून चालेल जे इक्वल टू 0 टू n मायनस 1 मायनस आय इथपर्यंत चालेल आणि जे प्लस प्लस. आता बघा हे इफ काय करायचं आता आपल्याला चेक करायचे की दोन ऍडजस्टंट एलिमेंट. तर दोन ऍडजस्टंट एलिमेंट चेक करायचे की इफ व्हॅल्यू ऍट स्टार काय देतो आपल्याला व्हॅल्यू देतो. सो व्हॅल्यू ऍट ए प्लस जे म्हणजे बघा मी तुम्हाला काल पण सांगितली स्टार ए प्लस जेचाच मिनिंग काय होतो ए ऑफ जे. ओके. म्हणजे ए ऑफ जे वरची व्हॅल्यू ही कोणासोबत चेक करायची की स्टार ए ऑफ जे प्लस 1 म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा स्टार ए प्लस जे प्लस 1 याचाच मिनिंग काय होतो ए ऑफ जे प्लस 1. हे आपलं स्टॅटिकली आपण असं लिहितो आणि डायनॅमिकली आपण त्याला असं लिहितो. स्टार काय देतो आपल्याला व्हॅल्यू देतो. सो तसं आणि मग स्वॅपिंग करायचं. जर ही ट्रू झाली कंडिशन म्हणजे पहिला एलिमेंट हा सेकंड एलिमेंट पेक्षा मोठा असेल तर त्याला काय करायचं स्वॅप करायचं. तर स्वॅप करताना काय जायचं ऍड्रेस पास करायचे. म्हणजे ए ऑफ जे आणि ए ऑफ जे प्लस 1 चा ऍड्रेस पास करायचा. म्हणजे इथून बघा ह्या ऍड्रेसवरची व्हॅल्यू कुठं जाईल मग आता इथं ज्यावेळेस आपण स्वॅपिंग कॉल करतो ना तर ह्या ऍड्रेसवरची जी व्हॅल्यू असेल पहिला ऍड्रेस ऑफ ए ऑफ जे याच्यावरची जी व्हॅल्यू असेल ती कशात येईल ह्या पहिल्या n1 मधील म्हणजे पहिल्या नंबरवरती ती व्हॅल्यू येईल. कुठली जी ऍड्रेस ऑफ ए ऑफ जे वरची आलेली आणि ऍड्रेस ऑफ ए ऑफ जे प्लस 1 ची व्हॅल्यू कशात येईल n2 मध्ये येईल. इथं काय आता इंट स्टार n1 म्हणजे याच्यात काय होईल व्हॅल्यू स्टोअर होईल. ओके. आणि स्वॅपिंग मध्ये काय केलं आपण काय नाही फक्त टेम्पररी व्हेरिएबल घेतला पहिल्यांदी. म्हणजे बघा आता समजा आपल्याकडं असे एलिमेंट्स आहेत 2 आणि 3 एलिमेंट आहेत. 2 आणि 3 एलिमेंट आता आपल्याला स्वॅपिंग करायचंय. तर पहिल्यांदा आपण टेम्प मध्ये काय टाकणार बघा टेम्प मध्ये काय टाकलं n1 म्हणजे काय 2. ओके. त्याच्यानंतर दुसरं काय केलं n1 म्हणजे n1 वरती काय टाकलं आपण नंतर n2 मध्ये काय होता की 3 होता. सो n1 मध्ये किती आला 3 आणि त्याच्यानंतर n2 मध्ये काय टाकलं आपण टेम्प टाकला. तर टेम्प मध्ये काय होतं आपलं इथं आपण बघा इथं 2 स्टोअर केला होता म्हणजे n2 मध्ये काय 2. मग बघितलं इथं स्वॅपिंग झाली की n1 ला 3 आला आणि n2 ला 2 आला. सो असं हे लॉजिक आहे स्वॅपिंगचं. ओके. समजलं का एवढंच आहे. आणि परत काय करायचं शो फंक्शन म्हणजे आफ्टर सॉर्टिंगला परत शो फंक्शन कॉल करायचं म्हणजे आपल्याला सॉर्टिंग झाल्यानंतर 4 एलिमेंट्स प्रिंट करून भेटल. समजलं का कोड हो. हॅलो. ओके ठीक आहे. मग टाईप करता तुमचं टायपिंग बाकी आहे ना कोड राहिलेला आहे तुमचं. कालचा प्रॉब्लेम इतकाच होता की इथं स्वॅपिंगला आपण ऍड्रेस पास केला नव्हता.
त्याच्यामुळे मग ते स्वॅपिंग झालं नाही, मग आपल्याला ऍरे एलिमेंट सेम तसेच प्रिंट झाले होते, सॉर्टिंग झालं नव्हतं. पटापट करा, आपल्याला पुढचा सॉर्टिंग अल्गोरिदम घ्यायचा आहे. एवढं टाईप झालं की सांगा, मी वरती स्क्रोल करते. म्हणजे झालं की सांगा, वरती घेते.
झालं का गाईज इथपर्यंत? हॅलो. झालंय ना. ओके, मी कोड रन करून दाखवते. पास केला PCC. आता बघ इथं नंबर ऑफ इलेव्हन समजा आपण 7 टाकले तर इथं 11 टाकले 88 55 53 तर बघ इथं आपल्याला सॉर्टिंग करून भेटलं. तर बघ इथं बिफोर सॉर्टचे पण एलिमेंट प्रिंट झाले की आपण असले असे एलिमेंट टाकले होते आणि मग सॉर्टिंग नंतर ते आपल्याला असे भेटले. समजलं खालचं बाकी का इनपुट आणि शो फंक्शन स्वॅपिंगचं बघून घ्या एकदा. स्वॅपिंगचं कोड लिहून घ्या. इनपुट्स आणि शोचा आहे तुमच्याकडे. झालं की अनम्यूट करून सांगा. काही डाऊट्स आहे कोणाला? काही समजलं नसेल तर परत विचारा. झालं का? हॅलो. हॅलो, झालं का? झालं. कॅमेरे चालू करा तुम्ही सगळ्यांनी. बाकीचे करा. गौरी, साक्षी, प्रतीक्षा, सार्थक. ओके, समजले तुम्हाला बबल सॉर्ट पूर्ण? लॉजिक क्लिअर झालं? हो. तर बघ याची टाइम कॉम्प्लेक्सिटी काय आहे? वर्स्ट केस मध्ये काय येते त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी? बिग ऑफ एन स्क्वेअर. म्हणजे इन वर्स्ट केस की समजा प्रत्येक एलिमेंट जर आपल्याला स्वॅप करावा लागला एकमेकाशी तर तो किती टाइम्स चालेल? एन स्क्वेअर टाइम्स चालेल. ओके. त्याच्यानंतर इन बेस्ट केस. बेस्ट मध्ये काय होईल की सगळे एलिमेंट आपले सॉर्टेड. तर बेस्ट केस मध्ये काय करायचं म्हणजे आपल्याला एकदाच लूप एक्झिक्यूट करायची ना. एकदाच लूप एक्झिक्यूट करायला लागेल. त्याच्यामुळे काय चालेल हा बिग ऑफ एन. म्हणजे बेस्ट केस मध्ये काय बिग ऑफ एन आणि वर्स्ट केस मध्ये काय बिग ऑफ स्क्वेअर.
आता नंबर ऑफ स्वॅप्स म्हणजे स्वॅपिंग मॅक्स नंबर स्वॅप्स किती होते याचे एन स्क्वेअर होतं. कारण आपल्याला इच इलिमेंट आपण प्रत्येकची कम्पेअर करतो. तो जर प्रत्येक इलिमेंट जर स्वॅप केला आपण तर तो किती वेळ स्वॅप होईल एन स्क्वेअर टाइम स्वॅप होईल. एन म्हणजे काय नंबर ऑफ इलिमेंट्स. हे समजलं सर. तर आपण नेक्स्ट अल्गोरिदम करायचं स्टार्ट. तर बघा आपला नेक्स्ट अल्गोरिदम आहे सिलेक्शन सॉर्ट. नाव द्या सिलेक्शन सॉर्ट. तर बघा मी लॉजिक सांगते तुम्हाला सिलेक्शन सॉर्टचं. तो सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय होतं बघा आपल्याकडे समजा एक ऍरे समजा आपल्याकडं 5 एलिमेंटचा ऍरे. हे तुम्हाला समजावं म्हणून मी त्याची एलिमेंटची साईज कमी घेते. तसं आपला अल्गोरिदम प्रत्येक एलिमेंट साठी वर्क होणार आहे. तुम्ही किती जरी एलिमेंट टाकले तरी पण तो वर्क होणार आहे. तर बघा याच्यात एलिमेंट्स घेतलेत 64 25. तुम्ही मनाने रॅन्डमली कुठले एलिमेंट्स घेऊ शकता. 22 समजा 11. समजा हे आपल्याकडे एलिमेंट्स आहे. तर बघा सिलेक्शन सॉर्ट मध्ये काय होतं की याच्यातला आपण काय करतो पहिल्यांदा मिनिमम फाइंड करतो. म्हणजे ह्या ऍरे मधला आपण स्टार्टिंगला एक मिनिमम एलिमेंट फाइंड करतो आणि त्या मिनिमम एलिमेंटला डिरेक्टली आपण ह्या फर्स्ट एलिमेंट सोबत म्हणजे ह्या फर्स्ट एलिमेंटला त्या लास्ट एलिमेंट म्हणजे मिनिमम एलिमेंटला फर्स्ट म्हणजे समजा आय ची व्हॅल्यू जर 0 असेल समजा आय आपलं इथं आहे तर आपण स्टार्टिंगला काय करतो हा जो एलिमेंट आहे ना यालाच आपण मिनिमम म्हणून कन्सिडर करतो. म्हणजे आयलाच काय करायचं मिनिमम म्हणजे हाच आपण समजायचं की हाच आपला पहिला काय मिनिमम एलिमेंट आणि मग ह्याच एलिमेंटला इच एलिमेंट सोबत कम्पेअर करायचं. ओके मग आपल्याला समजा इथं भेटल म्हणजे आपल्याला 64 ला पहिल्यांदा आपण 25 शी कम्पेअर करणार. तर मग म्हणजे याच्यातला मिनिमम एलिमेंट फाइंड करायचं. तर इथं 64 ला आपण काय करणार पहिल्यांदा 25 शी कम्पेअर करणार. ओके मग आता याच्यासाठी आपल्याला एक मीन इंडेक्स पण म्हणजे मीन इंडेक्स हा एक व्हेरिएबल पण आपल्याला मेंटेन करायचं की आपल्याला काय भेटेल म्हणजे जी मिनिमम इंडेक्स आहे म्हणजे मिनिमम एलिमेंटची जी इंडेक्स असेल ती पण आपल्याला पाहिजे कारण त्याला आपल्याला काय करायचं स्वॅप करायचंय. म्हणजे आय हा फर्स्टला ठेवायचा आणि मिनिमम इंडेक्स ला आपण काय करणार आहे पुढे पुढे नेणार आहे. म्हणजे बघा इथं 64 आहे तर 64 ला 25 शी कम्पेअर करायचं. मग काय होईल तर 25 आपल्याला छोटा भेटेल. मग आपल्याला पहिल्यांदा मिनिमम इंडेक्स किती भेटेल इथं काय भेटेल आपल्याला 1 भेटेल. म्हणजे मिनिमम इंडेक्स काय झाली 1 झाली. त्याच्यानंतर परत आता हा 25 म्हणजे ह्या मिनिमम इंडेक्सला परत पुढच्याशी कम्पेअर करायचं म्हणजे इथं काय भेटेल आपल्याला 12. मग परत मिनिमम इंडेक्स काय होईल 2 होईल. ओके त्याच्यानंतर परत हा 12 ला त्याच्यानंतर ह्या 12 ला परत 22 शी कम्पेअर करायचं तर तो 12च राहील. त्याच्यानंतर 11 शी कम्पेअर करायचं. ह्या 11 शी कम्पेअर केल्यानंतर हा आपल्याला मिनिमम भेटत. तर याला आणि हा जो आहे तर ह्या दोघांना स्वॅप करायचं. समजलं का काय करायचंय की परत रिपीट करू. हॅलो समज समजलं का म्हणजे इझी लॉजिक तसं इतकं पण काही टफ नाही. म्हणजे बघा बबल सॉर्ट आणि सिलेक्शन सॉर्ट मध्ये एवढा काहीच फरक नाही. फक्त बबल सॉर्ट मध्ये काय केलं आपण प्रत्येक ठिकाणी स्वॅपिंग केली. म्हणजे हा एलिमेंट याच्याशी कम्पेअर केला मग परत हा हा जर आपल्याला छोटा भेटला तर हा काय करत होता आपण स्वॅप करत होतो ना याच्याशी. तसं नाही करायचं. आता आपल्याला मिनिमम फाइंड करायचं ह्या ऍरे मधलं पहिल्यांदी आणि तो डायरेक्ट फर्स्ट एलिमेंटशी कम्पेअर करायचा. म्हणजे आयची व्हॅल्यू जर 0 असेल तर म्हणजे त्याला आयच्या एलिमेंट सोबत स्वॅप करायचा. म्हणजे बघा हा 11 काय भेटेल आपल्याला इथं भेटेल आणि 64 कुठं जाईल 11च्या जागेवर जाईल. म्हणजे बघा आपल्या ऍरे काय होईल पहिल्यांदी 11 होईल. त्याच्यानंतर इथं 25 तसंच राहील. त्याच्यानंतर हा 12 पण तसंच राहील. त्याच्यानंतर हा 22 राहील आणि फक्त हा जो 64 आहे हा जो 64 आहे तो कुठं जाईल लास्टला जाईल. ओके आता इथं हा 64 मोठा होता त्याच्यामुळे आपल्याला वाटतं की लास्ट एलिमेंट सॉर्ट झाला.
पण समजा इथं जर 25 असता तर लास्टला काय गेलं असतं 25 गेलं असतं. म्हणजे आपलं असं नाही की आपल्याला लास्ट सॉर्टिंग भेटतं, आपल्याला फर्स्ट सॉर्टिंग भेटणार आहे. म्हणजे प्रत्येक मिनिमम इलिमेंट हा कुठं जाईल, फर्स्टला जाईल. समजलं का? त्याच्यात बघा आता आयची व्हॅल्यू काय होईल आपली, आयची व्हॅल्यू 1 वरती जाईल. म्हणजे आय इथं जाईल, आय हा 1 वरती गेला. त्याच्यानंतर आता आपण काय करणार आहे, परत याला मिनिमम म्हणून कन्सिडर करणार आहे. म्हणजे मिनिमम इंडेक्स कुठली असेल, आता आपली फर्स्ट असेल. म्हणजे आता आपण 25 ला इच इलिमेंट सोबत कम्पेअर करणार. ओके, मग 25 ला जर इच इलिमेंट सोबत कम्पेअर केलं तर पुढे काय भेटेल आपल्याला, 12 हा लेस भेटेल. तर 12 हा लेस भेटल्यानंतर हा ह्या 12 ला ह्या 25 सोबत स्वॅप करायचं. म्हणजे बघा हा परत इच इलिमेंटला कम्पेअर होईल. बघा 25 12 ला कम्पेअर झाल्यानंतर आपली मिनिमम इंडेक्स कुठं जाईल, 12 वरती जाईल. इथं काय येईल आपली ही मिनिमम इंडेक्स इथं येईल ना 12 वरती. ओके, त्याच्यानंतर ही मिनिमम इंडेक्स 12 वरती भेटली. त्याच्यानंतर परत आता हा 12 परत 22 शी कम्पेअर होईल. आय इथंच आहे, आय इथं आहे 1 वरती. ओके, त्याच्यानंतर हा 22 शी कम्पेअर झाल्यानंतर हा परत आपल्याला मोठा भेटला. म्हणजे मिनिमम इंडेक्स परत आपली म्हणजे पुढे असाइन होणार नाही, ती कुठं राहील, हे 12 लाच राहील. त्याच्यानंतर 64 शी, हा 12 परत 64 शी कम्पेअर होईल. इथं पण आपल्याला काय भेटला, 64 मोठा भेटला. मग इथं काय होईल, परत हा मिनिमम इंडेक्स आणि हा आय ह्या दोघांची काय होईल, स्वॅपिंग होईल. म्हणजे इथं काय भेटेल आपल्याला बघा, आपला ऍरे कसं भेटेल आपल्याला, परत इथं 11 होईल. त्याच्या इथं 12 येईल आणि 12च्या जागी काय जाईल, 25 जाईल. पुढे काय भेटेल आपल्याला, 22 आणि 64. म्हणजे आपला ऍरे म्हणजे आय ज्यावेळेस 1 होईल त्यावेळेस आपला ऍरे असा दिसेल. ओके, म्हणजे बघा आता आपल्याला हे पहिले 2 एलिमेंट जे आहेत ते आपल्याला काय भेटले, सॉर्टेड भेटले. ओके, त्याच्यानंतर इथं 25, आता 25 ला परत 22 शी कम्पेअर होईल. त्याच्यानंतर मिनिमम इंडेक्स ही 22 ला असाइन होईल. त्याच्यानंतर मग परत काय होईल, हा 25 परत मग हा 22 हा 64 शी कम्पेअर होईल. परत 64 मोठा भेटेल. म्हणजे मिनिमम इंडेक्स आपली पुढे असाइन होणार नाही. मग हा आय आणि मिनिमम इंडेक्स हे दोघं काय होतील, स्वॅप होतील. म्हणजे काय होईल, 11 12 22 25 64. आणि पुढे परत हा आय इथं जाईल 25 वरती आणि 25 आणि 64 स्वॅप होतील. म्हणजे 25 आणि 64 कम्पेअर होतील. तर इथं परत आपली स्वॅपिंग होणार नाही, कारण 25 ऑलरेडी लेस दॅन 64 आहे. समजलं का? लॉजिक क्लिअर झालं का सिलेक्शन सॉर्टचं? बघा आपण एक इलिमेंट सिलेक्ट करतोय आणि त्याला फर्स्ट इलिमेंटची डायरेक्ट म्हणजे त्याला पुढे नेऊन ठेवते. म्हणून मग तिथं स्वॅपिंग म्हणजे इथं सिलेक्शन म्हणजे सिलेक्ट करतोय तो पर्टिक्युलर इलिमेंट जो मिनिमम असेल. तुम्ही मिनिमम पण करू शकता आणि तुम्ही एक होमवर्क म्हणून घ्या की याला मॅक्सिमम करायचं. म्हणजे आपण कसं इथं मिनिमम कन्सिडर केलं ना, तर मॅक्सिमम करायचं फक्त. आणि ह्या मॅक्सला कुठे ठेवायचं, आपण लास्टला नेऊन ठेवणार. याचं लॉजिक तुम्ही स्वतः बघा एकदा. म्हणजे हे पण करू शकतो मिनिममनी आणि मॅक्सिममनी पण करू शकतो. ओके, कोड घ्यायचा मग, कोड बघू आपण. तर बघा कोड बघू आपण. आता आपल्याला पहिल्यांदा काय काय लागणार आहे, आपलं फंक्शन कसं असेल, व्हॉइड. आता ते बाकीचं तुम्हाला माहिती, मी फक्त तुम्हाला सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक सांगते. आता ते इनपुट शो हे सगळं आपलं झालंय ना, तर ते परत सांगण्याची गरज नाही. बघा व्हॉइड सिलेक्शन सॉर्ट, इथं काय इंट स्टार, आपल्याला काय करायचं, ऍरे पास करायचा आर आणि काय पाहिजे, किती नंबरचं पाहिजे ते. त्याच्यामध्ये काय येईल, पहिल्यांदा बघा आता आपल्याला काय काय पाहिजे, मिनिमम इंडेक्स पाहिजे. तो इथं काय घेणार आपण, मिनिमम व्हेरिएबल पाहिजे. त्याच्यानंतर आता याच्यात काय होईल, फॉर लूप चालेल. फॉर इंट i इक्वल टू 0, i इज लेस दॅन n. आता बघा आपल्याला आय आणि जे दोन कम्पेअर करायचे. म्हणजे आय इथं ठेवायचं आणि जे ला पुढे पुढे न्यायचंय. सो जे बघा आता आपण आय ला इथं ठेवणार आहे आणि जे ला पुढे पुढे नेणार आहे. ओके, तर मग इथं काय होईल, इथं आय आणि जे ला कुठे ठेवणार आहे आपण, i+1 वरती ठेवणार आहे. आपल्याला पहिली कंपॅरिझन पहिल्याची आणि दुसऱ्याची करायची. तर आपण आय ला जे ला कुठे ठेवणार, i+1 वरती. पण बघा ज्यावेळेस हा लास्टला जाईल, ओके, तर जे हा नेहमी आयच्या पुढे असेल, ओ म्हणजे हो, तर मग बघा आता इथं आपल्याला आयला कुठे ठेवावं लागेल, n-1
वन वरती ठेवावं लागेल, तेव्हा जे कुठं आय प्लस वनच्या वरती जाईल. म्हणजे समजा आय जर आपल्या लास्टला आला आणि जे जर पुढे गेला तर इथं काय भेटेल, आपलं सेगमेंटेशन फॉल्ट भेटेल ना. म्हणजे आय जर लास्ट पर्यंत गेला आणि जेला आपण कुठे ठेवणार आय प्लस वन वरती, तर लास्टला गेल्यानंतर त्याला जे आय प्लस वन वरती जर पुढे गेला तर तिथं काय भेटेल, सेगमेंटेशन फॉल्ट भेटेल. त्याच्यामुळे आय कुठपर्यंत चालवायचा, एन मायनस वन टाइम्स, आणि काय करायचं आय प्लस प्लस करायचा. त्याच्यानंतर बघा मधली फॉर लूप काय येईल. आता पहिल्यांदी आपल्याला मिनिमम इंडेक्स आपण पहिल्यांदा कशाला असाइन करणार आहे, पहिल्या एलिमेंटला. म्हणजे पहिली एलिमेंट ही आपली मिनिमम इंडेक्स म्हणून कन्सिडर होईल. त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करायचं, मिनिमम इंडेक्सला काय द्यायचं, आय द्यायचं. म्हणजे पहिलीच इंडेक्स ही आपली मिनिमम, म्हणजे मिनिमम एलिमेंटची इंडेक्स ही पहिली असेल हे कन्सिडर होईल इथं. त्याच्यानंतर दुसरं आता मध्ये काय येईल परत, फॉर लूप इन फॉर इंट जे इज इक्वल टू, जे ला कुठे ठेवणार आपण आय प्लस वन. म्हणजे जे हा स्टार्ट कुठून होईल, आय प्लस वन पासून होईल. आणि जे कुठपर्यंत जाईल, आता जे लास्ट पर्यंत जाईल, म्हणजे जे कुठपर्यंत जाईल एन पर्यंत जाईल, आणि आय प्लस प्लस. ओके, इथपर्यंत समजलं घ्या. दोन फॉर लूप समजल्या का कशा वर्क होतील. म्हणजे आय ला का बरं एन मायनस वन ला ठेवलं आणि जे ला का आय प्लस वन वरती ठेवलं, समजलं का हे. हॅलो. हो. तर बघा आता इथं मध्ये काय करायचं आपल्याला, आपल्या इथं चेक करायचं इफ ARR ऑफ J is less than ARR of mean index. बघा हे आता ARR ऑफ J म्हणजे काय, की हा पहिला एलिमेंट, आणि आय म्हणजेच काय होता आपला मीन इंडेक्स. म्हणजे बघा इथं आय आणि यालाच काय म्हणायचं, मीन इंडेक्स. म्हणजे पहिला इंडेक्स जिथं आय असेल तिथं मीन इंडेक्स असेल. ओके, म्हणजे हा पहिला एलिमेंट जर मोठा असेल सेकंड एलिमेंट पेक्षा, तर काय करायचं आपल्याला, काय करायचं इथं स्वॅप करायचं. तर स्वॅप नाही करायचं. इथं आपल्याला काय करायचं, की मीन इंडेक्स जे आहे, म्हणजे इथं जे पुढे होता ना, बघा इथं आय होता, आयच्या तिथं काय होता, मीन इंडेक्स. बघा इथंच आय पण कुठं होता, आय हा फर्स्ट एलिमेंटला होता, आणि आयच्या तिथं काय होता, मीन इंडेक्स होता. ओके, आणि आयच्या पुढे काय होता, आय प्लस वन वरती काय होता, जे होता. तर आपल्याला बघा आपल्या इथं काय भेटलं, ARR ऑफ जे इज लेस दॅन ARR ऑफ मीन इंडेक्स. म्हणजे हा सेकंड एलिमेंट जर फर्स्ट एलिमेंट पेक्षा छोटा असेल, तर आपल्याला काय करायचंय, ही सेकंड इंडेक्स काय म्हणून कन्सिडर करायची, मीन इंडेक्स म्हणून. मग इथं काय करणार आपण, तर ह्या इफ मध्ये काय करावं लागेल आपल्याला, मीन इंडेक्सला काय असाइन करणार, जे असाइन करणार. म्हणजे बघा इथं ह्या मीन इंडेक्सला, म्हणजे हा जे ह्या मीन इंडेक्सला असाइन करायचं. म्हणजे 25 ला काय होईल, म्हणजे की मिनिमम एलिमेंटचा इंडेक्स असेल, कारण 25 आपल्याला लेस भेटलेला आहे, त्यामुळे त्याची इंडेक्स काय करायची, मीन इंडेक्सला असाइन करायची. कारण आपला मीन इंडेक्स कुठं होता, आय वरती होता, तर त्याला जे ची इंडेक्स त्याला असाइन करायची. समजलं का हे, ही लाईन समजली की इफ मधली. हो. बघा आता नेक्स्ट इथं इफ लूप क्लोज झाला, आणि मधला फॉर लूप क्लोज झाला. म्हणजे आय आणि जे काय झाला, क्लोज झाला. आधी तर चेक करायचं की इफ मीन इंडेक्स इज नॉट इक्वल टू आय. आता बघा मीन इंडेक्स इज नॉट इक्वल टू आय म्हणजे काय, की हा जो मीन इंडेक्स जर पुढे गेला असेल, म्हणजे आय कुठं होता आपला वन वरती होता, पण मीन इंडेक्स आता लास्टला तो काय होईल, म्हणजे बघा ह्या फॉर लूप मध्ये तो प्रत्येक एलिमेंट चेक करेल. तर मग आपल्याला काय भेटेल, की मीन इंडेक्स कुठे गेलाय, लास्टला गेलाय. कारण 11 हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे. म्हणजे मीन इंडेक्सची व्हॅल्यू किती झाली, 4 झाली. 0, 1, 2, 3 आणि 4. मग इथं काय, मीन इंडेक्स हा जर आय नसेल, जर तो म्हणजे 64, म्हणजे समजा याचा असं कन्सिडर करा की 64 पेक्षा मोठे 4 असेल, तर मग 4लाच म्हणजे मीन इंडेक्स तोच झाला, म्हणजे आपला मिनिमम एलिमेंट पण तोच झाला. तर मग तो याच्यात जाईल का, म्हणजे याच्यात आपल्याला स्वॅपिंग करण्याची गरज नाही. इथं आपल्याला काय करायचंय, स्वॅप स्वॅप म्हणजे स्वॅप इफ करायचंय.
तर मग जर हा इथंच असेल तर इथं स्वॅप करायची काहीच गरज नाही. म्हणून आपण इथं चेक काय करणार की मीन इंडेक्स हा नॉट इक्वल टू आय पाहिजे. समजलं हे मीन इंडेक्स नॉट इक्वल टू आय का पाहिजे? हो. म्हणजे बघा जर हा 64 कन्सिडर करा, हे सगळे एलिमेंट मोठे, 64 पेक्षा मोठे, तर मग आपल्याला मीन इंडेक्स हा आपला कधी चेंजच होणार नाही पुढे जाऊन. त्याच्यामुळे तो जर पुढे जाऊन चेंज नाही झाला तिथे स्वॅपिंगची काहीच गरज नाही. म्हणजे 64 हाच आपल्याला लेस भेटलेला आहे, त्याच्यामुळे पुढे स्वॅपिंगची गरज नाही. म्हणून मग इथं आपण चेक काय करणार पहिल्यांदा, इफ मीन इंडेक्स इक्वल टू नॉट इक्वल टू पाहिजे तरच काय करायचं, त्याला स्वॅपिंग करायचं. एवढंच लॉजिक आहे. क्लोज करायचं इफ, त्याच्यानंतर फॉर, आणि नंतर आपल्याला फंक्शन क्लोज करायचंय. असे 3. एवढं लॉजिक मी तुम्हाला परत कोड मध्ये टाईप करून दाखवते. क्लिअर झालं का लॉजिक? कोड घेऊयाच आपण. क्लिअर, लॉजिक क्लिअर झालं का? हो. म्हणजे बघा आता मी तुम्हाला सिलेक्शन सॉर्ट आणि बबल सॉर्ट मधला डिफरन्स सांगते, की बघा बबल सॉर्ट मध्ये काय व्हायचं की रिपीटेडली कम्पेअर व्हायचं, म्हणजे प्रत्येक एलिमेंट कम्पेअर व्हायचा आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपल्याला एलिमेंट छोटा भेटायचा त्यावेळेस आपल्याला प्रत्येक वेळेस ऍडजस्टंट एलिमेंट स्वॅप करावं लागायचं. तसं इथं नाही होत. इथं काय होतं की आपण स्मॉलेस्ट सिलेक्ट करतो, स्मॉलेस्ट किंवा लार्जेस्ट हा सिलेक्ट करतो आणि त्याला ना आपण त्याच्या करेक्ट पोझिशन वरती ठेवतो. म्हणजे बघा की आपल्याला बबल सॉर्ट मध्ये काय व्हायचं की लास्टचा एलिमेंट भेटायचा, लास्टचा एलिमेंट आपल्याला जो म्हणजे सॉर्टेड तो लास्टला भेटायचा. पण इथं आपल्याला डायरेक्ट काय भेटते की करेक्ट पोझिशन भेटते. म्हणजे पहिला एलिमेंट जो छोटा एलिमेंट असेल त्याची डायरेक्ट करेक्ट पोझिशन भेटते. म्हणजे डायरेक्ट फर्स्टला असेल नव्हतं, जो सगळ्यात छोटा असेल तो फर्स्ट वरती जातो, जो सेकंड असेल तो सेकंड वरती जातो. म्हणजे एवढंच डिफरन्स आहे की बबल सॉर्ट मध्ये आपल्याला रिपीटेडली स्वॅपिंग लागायचं ऍडजस्टंट एलिमेंटला, तसं सिलेक्शन सॉर्ट मध्ये आपण डायरेक्ट स्मॉलेस्ट एलिमेंटलाच स्वॅप करतो. म्हणजे याच्यात बघा आता त्याच्यात तिकडे नंबर ऑफ स्वॅप्स किती होते, एन स्क्वेअर होते. म्हणजे जर आपल्याला म्हणजे आपली जर समजा डिसेंडिंग ऑर्डरने असेल तर आपल्याला प्रत्येक एलिमेंट सोबत स्वॅप करावं लागायचं. त्याच्यामुळे ती किती टाइम चालायची, त्याला नंबर ऑफ स्वॅप्स किती लागायचे, एन स्क्वेअर लागायचे. तसं याला किती लागतील बघा, समजा हा फर्स्ट एलिमेंट आहे 11 आहे, तर 11 ला पहिला ठेवायचं, तर याला किती झालं समजा 1. त्याच्यानंतर काय होईल, हा 12 ला आपण ठेवणार, तो हा किती झाला 2. ओके, त्याच्यानंतर 22 ला ठेवणार, म्हणजे 22 आपल्याला त्याच्यानंतर स्मॉल भेटेल, तर हा किती वेळेस जाईल 3. त्याच्यानंतर 25 ला करणार आणि 64 ऑलरेडी, मग हे सगळे सॉर्ट झाल्यानंतर 64 ऑलरेडी त्याच्या लोकेशनला जाईल, म्हणजे तो डायरेक्ट लास्टला जाईल. म्हणजे याच्यात किती वेळेस, जर 5 एलिमेंट असेल तर आपल्याला फक्त 4 वेळेस स्वॅपिंग लागते. म्हणजे किती टाइम्स चालतं, n-1 टाइम्स. कळलं की हे दोघांचा डिफरन्स कळला का? तिकडं स्वॅपिंग एन स्क्वेअर, म्हणजे जी टाइम कॉम्प्लेक्सिटी थोडीशी, म्हणजे आता न्यूमेरिकली जर म्हटलं तर थोडीशी वाढते. तसं मग याच्यात असं जर आपल्याला यांच्या भाषेत जर सांगायचं असेल तर एवढी काही, म्हणजे ती पण एन स्क्वेअर चालते आणि ही पण एन स्क्वेअर. पण न्यूमेरिकली जर बघितली तर याला स्वॅपिंगला टाइम कमी लागतो, म्हणजे याच्यात स्वॅप कमी टाइम्स होतं. तसं बबल सॉर्ट मध्ये स्वॅपिंग जास्त टाइम्स होतं. कळलं का? म्हणजे इथं स्वॅप n-1 टाइम्स होतं आणि बबल सॉर्ट मध्ये एन स्क्वेअर टाइम्स होतं. समजलं का? तुम्ही नोट करून ठेवा तसा. नंबर ऑफ स्वॅप्स किती लागतात सिलेक्शन सॉर्ट मध्ये, n-1 टाइम्स, आणि बबल सॉर्ट मध्ये एन स्क्वेअर टाइम्स. आणि याची कॉम्प्लेक्सिटी पण एन स्क्वेअर आहे, बिग ऑफ एन स्क्वेअर टाइम कॉम्प्लेक्सिटी. समजलं का? घ्यायचं का कोड? येस मॅम. ओके. फाईल आपण नाव दे सिलेक्शन सॉर्ट. तर मी बाकीचं सगळं कॉपी करते, तुम्हाला फक्त आता म्हणजे सिलेक्शन सॉर्टचं लॉजिक किती सांगते. हे बाकीचं तसं समजले तुम्हाला ना. आता स्वॅपिंग वगैरे आपल्याला सगळं ह्याच्यात लागणार आहे. इथं फक्त नाव चेंज करू, सिलेक्शन सॉर्ट. तर मग यातलं लॉजिक काय आहे की आपल्याला काय काय लागणार आहे. पहिल्यांदा मीन इंडेक्स लागेल, इंट मीन इंडेक्स. ही समजा आपण एक व्हेरिएबल घेतलं, त्याच्यानंतर काय चालेल आपल्याला, फॉर इंट i इज इक्वल टू 0, i इज लेस दॅन किती n-1 टाइम्स चालवायचा i.
त्याच्यानंतर आय प्लस प्लस. ओके, त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं, मीन इंडेक्स असाइन करायची कशाला, आयला. त्याच्यानंतर मधला फॉर लूप फॉर इंटू जे इज इक्वल टू 0, नाही, जे ची व्हॅल्यू कुठून स्टार्ट होणार, आय प्लस 1 पासून. जे इज लेस दॅन एन, जे हा एन पर्यंत जाईल आणि जे प्लस प्लस होईल. ओके, मध्ये काय होईल आता इथं चेक होईल, इफ इथं ए घेतला होता, ए ऑफ जे हा चेक होईल कशाचे. आता बघा आपण इथं जर डायनॅमिक मेमरी अलोकेशन वापरतोय तर मग आपण इथं काय करू, स्टार करू, स्टार ए प्लस जे इज लेस दॅन स्टार ए प्लस मीन इंडेक्स. तर बघा इथं काय होईल, इफ स्टार ए प्लस जे म्हणजे व्हॅल्यू ऍट ए प्लस जे हे कम्पेअर होईल कोणासोबत, व्हॅल्यू ऍट ए प्लस मीन इंडेक्स, म्हणजे मीन इंडेक्स वरची व्हॅल्यू आणि जे वरची व्हॅल्यू काय होईल, कम्पेअर होईल. आता ही कम्पेअर झाल्यानंतर इथं काय चेक होईल, जर हे ट्रू झालं तर आपल्याला काय करायचंय, जे असाइन करायचं कशाला, मीन इंडेक्स, म्हणजे मीन इंडेक्स इज इक्वल टू जे. ओके, त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर लास्टला काय चेक करायचं की इफ मीन इंडेक्स इज नॉट इक्वल टू आय, म्हणजे मीन इंडेक्स ही आय नसेल तर काय करायचं, इथं स्वॅपला कॉल करायचं. आता इथं स्वॅपला कॉल करताना काय देणार आपण, ऍड्रेस देणार. आता ऍड्रेस पहिला काय असेल, जेचा असेल, दुसरं काय असेल, मीन इंडेक्सचा असेल, तर एक आयचा असेल आणि एक मीन इंडेक्स असेल, म्हणजे ऍड्रेस ऑफ ए ऑफ मीन इंडेक्स. आणि इथं काय येईल, आय, म्हणजे आय आणि मीन इंडेक्स वरचं एलिमेंट काय करायचं, स्वॅप करायचं. रन करून बघू. कॉल करताना आपल्याला काय काय करायचं, सिलेक्शन सॉर्ट. तर बघा इथं काय भेटलं आपल्याला, सॉर्टिंग करून भेटलं. हे बिफोर सॉर्टची एलिमेंट आणि आफ्टर सॉर्टची एलिमेंट. ओके, समजलं का. तो एवढंच कोड इम्पॉर्टंट आहे सिलेक्शन सॉर्टचं. बाकी सगळं तुम्हाला माहिती की इनपुट कसं घ्यायचं, स्वॅपिंग कसं करायचं, शो फंक्शन कसं लिहायचं. मेन फंक्शन मध्ये काहीच नाही, तेच आहे. तो इनपुट घ्यायचं, बिफोर सॉर्ट प्रिंट करायचं, त्याच्यानंतर आपल्या मेन फंक्शनला म्हणजे सिलेक्शन सॉर्टला कॉल करायचं, जे सॉर्टिंग अल्गोरिदम असेल त्याला, त्याच्यानंतर आफ्टर सॉर्ट प्रिंट करायचं आणि शो करायचं. ओके, म्हणजे हे प्रत्येकाचे तुमचं फक्त हे मेन लॉजिक चेंज होणार. समजलं का. हॅलो, समजलं मला. हे प्रत्येक अल्गोरिदम तुम्ही तुमच्या ऍरेवरती वर्क करून बघा, म्हणजे कसं अल्गोरिदम चेक होतं. म्हणजे बघा आय ची व्हॅल्यू कुठं जाते, जे ची व्हॅल्यू कुठून कुठं जाते, त्याच्यानंतर हे इफ कसं वर्क होतं, मीन इंडेक्सला जे आपण कसं का असाइन केला, म्हणजे कसं वर्किंग कसं होतंय इंटरनली. मी जसं दाखवलं तुम्हाला ऍरे काढून की कसं कुठून स्वॅप होतोय, तसं तुम्ही पण चेक करा तुमच्याकडे. तुम्ही स्वतः तुमचे एलिमेंट्स घेऊन चेक करा, तसं तुम्हाला एवढं लॉजिक क्लिअर होणार नाही. फक्त सांगून नाही समजणार, तुम्ही पण त्याच्यावर वर्क केलं पाहिजे. आता मॅक्स साठी काय होईल माहिती का, इथं फक्त आपण इथं काय करणार, इंटिजर आपण जसं मेन इंडेक्स घेतला तसं मॅक्स इंडेक्स घेणार. आणि फक्त इथं जी मधली इफ ची कंडिशन आहे ना, ही जी लेस दॅन दाखवली ही फक्त ग्रेटर दॅन दाखवायची, एवढं चेंज करायचं. म्हणजे जिथे मेन इंडेक्स वापरलं तिथं मॅक्स इंडेक्स वापरायचं. करायचं त्याला प्रत्येक कम्पेअर करायचं आणि इथं चेक करायचं की ए ऑफ जे, इथे मेन इंडेक्स ऐवजी काही मॅक्स इंडेक्स.
फक्त इथे इफ मधलं हे जे आहे लेस दॅन ऑपरेटर हे फक्त ग्रेटर दॅन होईल, एवढं एकच चेंज होईल. मॅक्स म्हणजे सिलेक्शन सॉर्ट जर तुम्ही मॅक्सने केलं तर. आणि इलेव्हन डायरेक्ट आपला जसं पहिल्यांदा असाइन होता तो लास्ट जाईल. ते तुम्ही करून आता element. असं. एवढा कोड टाईप करा आणि बघा रन होतोय का. जर काही डाऊट असेल, काही रन नाही झालं तर परत विचार. तुम्ही ज्यावेळेस फायनलला ज्यावेळेस तुमच्या याच्यासाठी बसशाल ना कंपनीच्या ड्राईव्हसाठी, तर डीएससी इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे हे सर्चिंग सॉर्टिंगचे अल्गोरिदम हे विचारतातच, म्हणजे ते लॉजिक विचारतात तुम्हाला. हे लॉजिक लिहायला लावता डायरेक्ट, म्हणजे हे कोड ते राईट करायला लावतात. त्याच्यामुळे व्यवस्थित ते कोड करा. जर काही नाही समजलं तर, माझं जर नाही समजलं तर तुम्ही रेकॉर्डिंग वगैरे बघून ते करून घ्या. म्हणजे याला स्किप नका करू, डीएससी स्किप करून नाही होत. प्लेसमेंटसाठी डीएससी इज मस्ट. तुम्ही कुठलीही लँग्वेज प्रेफर करा, पण डीएससी आलं पाहिजे तुम्हाला. आणि सर्चिंग सॉर्टिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी ते सगळं माहित पाहिजे तुम्हाला. आता आपले सॉर्टिंगचे दोन अल्गोरिदम बाकी, एक मर्ज सॉर्ट आणि क्विक सॉर्ट. हे दोन अल्गोरिदम जरा मोठे, म्हणजे जरा किचकट आहे, त्याला जरा प्रोसिजर वगैरे वेगवेगळे. म्हणजे हे कसं आपल्याला डायरेक्ट आलं तर त्याच्यासाठी आपल्याला वेगळी प्रोसिजर लिहायची. तर ते काय करू आपण, त्याच्या आधी आपण सर्चिंगचे दोन अल्गोरिदम घेऊ, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च. हे दोन संपू पुढच्या वीक मध्ये. आणि मग त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये आमची इनसेमी, म्हणजे 9 to 13 ह्या वीक मध्ये आमची इनसेमी. तर त्याच्यामुळे तेव्हा काही लेक्चर होणार नाही. मग त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये आपण ते दोन अल्गोरिदम घेऊ, जे मर्ज सॉर्ट आणि क्विक सॉर्ट असेल. पुढच्या वीक मध्ये आपण लिनियर सर्च आणि बायनरी सर्च हे कम्प्लीट करू. आणि मग त्याच्या नेक्स्ट वीक मध्ये ते दोन सॉर्टिंगचे अल्गोरिदम घेऊ, म्हणजे आपली सर्चिंग आणि सॉर्टिंग कम्प्लीट होईल. मग आपल्याला लिंक लिस्ट स्टार्ट करायचंय. एवढा कोड झाला की सांगा. झाला. सगळ्यांचं झालं, बाकीच्यांचा? अरे बाकी कुणी राहिलंच नाही. गेले काय अर्जुन? हो बरं ठीक आहे, तुला समजला कोड? हो समजलंय. समजतंय का तुला मी शिकवलेलं? हो समजते. बरं ठीक आहे, चालेल. काही डाऊट्स असेल तर विचारत जा. हो हो ठीक ठीक आहे, चालेल. लिव्ह केली तरी चालेल. थँक्यू. आहे.